मी तुम्हाला समोरासमोर आणलं. आता पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. अरे राहुल, चल आपण जरा बाजूला बसूया. ये ना. काय करू शकत होते मी? तू तुझ्या प्रोजेक्टसाठी मुंबईला गेलास आणि माझ्या घरी फायनान्शियल क्रायसिस झाले. नोकरी मिळत नव्हती, पण जगायचं होतं ना, म्हणून एस्कॉर्ट झाले मी. काय चाललं तिकडे? परमनंटली गोव्याला शिफ्ट झाले मी. ठरवलं होतं की तुझ्याशी कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही, पण ह्या राहुल आणि अंजलीमुळे कंप्लीट वेडे आहेत दोघे. पण त्यांच्या वेडेपणामुळे मला इतक्या वर्षाने तुला भेटता आलं. त्यावेळी मला तुला बाय बोलता नाही आलं. आता तुला मी ऑफिशियली बाय बोलू शकते. बाय राकेश. दोन अफेअर्स आणि 3 वन नाईट स्टँड्स. तू गेल्यानंतर हे घडलं माझ्या आयुष्यात. तू जे काही केलंस ते फॅमिलीसाठी होतं ना. मी जे काही केलं ते मजेसाठी होतं. माझी चूक, माझा गुन्हा जास्त मोठा झाला. सो मला जास्त गिल्टी वाटायला पाहिजे ना. प्रियांका, मला माहिती नाही मला माफी मागायचा अधिकार आहे का नाही, पण प्लीज मला माफ कर. आणि जर का मी तुला तुझ्या लायक वाटत असेल तर परत ये ना प्लीज.